जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती। राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले अहमदनगर येथील मिसेस फरारबाई यांच्याकडे शिक्षण विषयक माहिती घेण्यासाठी गेले होते। मिसेस फरार मॅडम राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंना म्हणतात, स्त्री हा घराचा मध्य आहे, ती जर शिकली तरच घर पुढे जाईल, अन्यथा नाही। तुम्ही तर आपल्या बायकांना शिकवत पण नाही, ही गोष्ट अत्यंत वाईट आहे। हे मत आहे मिशनरीत शिक्षण देणाऱ्या फरार मॅडम यांचे। तर भारतीय मनुवादी सनातनवादी विचारांच्या लोकांचं स्त्री शिक्षण विषयक मत काय आहे? स्त्री जर शिकली धर्म बुडेल, पाप वाढेल, स्त्री ही स्वैराचारी होईल। राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंनी प्रत्येक चांगल्या कामाची सुरुवात स्वतःच्या कुटुंबापासून केली। त्यांनी आपली पत्नी सावित्रीबाई फुले आणि सगुणाबाई क्षीरसागर यांना दिवसभर शेतामध्ये काम केल्यानंतर दुपारच्या वेळेस ज्यावेळेस ते एक तासभर विश्रांतीसाठी झाडाखाली एकत्र यायचे, त्यावेळेस त्यांनी धूळपाटी आणि कापसाच्या काडीची पेन करून त्यांनी सावित्रीबाई आणि सगुणाबाई यांना अक्षर ओळख करून दिली। फळांची, फुलांची, अन्नधान्यांची नावं त्यांना लिहायला वाचायला शिकवले। तर जे अंक आहेत, अंकाची ओळख आणि बेरीज वजाबाकी हे जांभळं, कैरी, कापसाची बोंड आणि शेंगा या माध्यमातून त्यांना गणित शिकवलं। राष्ट्रमाता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण घेतलं। प्रशिक्षित पहिल्या शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होत्या। ज्या वेळेस ते आपल्या मुलींना शिक्षण देण्यासाठी शाळेत जात होत्या, त्यावेळेस लोकांनी शेण, चिखल, दगड फेकून मारलीच, पण त्यावेळेस ते अपशब्दाचा वापर करायचे। ते म्हणायचे, हे चालली टवळी विद्यार्थ्यांना शिकवायना, माजलेत हे शूद्र, बाईच्या जातीला एवढा जोर बरा नाही, आताच ठेचले पाहिजे आणि या बाईला घरी बसवणं अवघड देखील नाही। म्हणजे एवढ्या अपशब्दाचा मारा सहन करून देखील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आपल्या कार्यापासून तसूभर देखील ढळल्या नाहीत। त्यांनी मुलींना शिक्षणाचं कार्य अविरतपणे पुढे सुरू ठेवले होते। राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले ज्यावेळेस चांगलं शिक्षण घेतात, तर गोविंदराव फुलेंची इच्छा होती की आपल्या मुलाने देखील चांगला अधिकारी व्हावे आणि चांगले सुखात, समाधानात, आनंदात जीवन जगावे। पण राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंनी हे समाजसेवेचे व्रत हाती घेतले। त्यांचं मन फक्त आपल्या स्वतःचं वैयक्तिक कुटुंब आणि मर्यादित जीवन जगणे हे त्यांना माहीत नव्हतं। हा जो महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा त्याग आणि समर्पण आजच्या सर्वच अनुयायांनी आणि महिलांनी, पुरुषांनी समजून घेतलं पाहिजे।